गीता म्हणते यद्यत आचरते श्रेष्ठ तद्दत देवेत तरोजना. ज्याप्रमाणे घरातील असतील, गावातील असतील, समाजातील असतील, ज्येष्ठ जसे आचरण करतात त्यांचे अनुकरण लहान करत असतात. त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेविती. घरातले वडील जसं करतात त्यांचंच अनुकरण लहान करीत असतात. म्हणून हे मुलं जे अर्थी या ठिकाणी उभे त्या अर्थी तुमच्या गावातून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह किती वर्षापासून सुरू झाला हे माहीत नाही, आणि तुम्ही आज तागायत तो चालवत आलेत आणि त्याच्यातून तुमच्या गावातून ही गुणी कलाकार निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने मौजे पाडे एवढं सुंदर असं नियोजन मावले. सर्व गावातील आहेत ना, सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आभार मागे म्हणजे मधवागे शोभदार माऊली गावातले यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विनेकरी माऊली ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंतच नव्हे समस्त ग्रामस्थ गावात झोपी गेलेले त्यांच्यापर्यंत जात आहे असे राम लखन साऊंड सिस्टीम सिंगवे उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्यावर प्रेम करणारे तळेगावहून माझी बरेच मित्रमंडळी या ठिकाणी आलेले. सर्वांचे नाव घ्यायला गेलं तर त्या ठिकाणी वेळ जाईल. तर सच कानमंडळहून सुद्धा या ठिकाणी मित्र मंडळी माझी आलेली. परत इकडून आमचे काय वरच्या पट्ट्यातले समाधान कामाले वगैरे आमचे असं सर्व मित्रमंडळी सर्वांची नाव मी घेऊ शकत नाही. सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने तुमच्या गावातून माझ्यावर प्रेम करणारे पाडे नाठे परिवार तुकाराम दादा असतील, सुखदेव दादा असतील, त्यांचे आनंद दादा असतील, माझ्या भावांप्रमाणे ते माझ्यावर जवळजवळ 2 वर्षापासून आमची ओळख झाली. पण असं वाटतं की आमचे काहीतरी पूर्वीचे संबंध असतील आणि आमचे दशरथ पेकरे दादा वगैरे सर्वच तिथं आमचे सुनील दादा पेलमाले ते सर्व माझ्यावर खूप प्रेम करणारे आणि आजपासून तर तुम्ही पूर्ण गाव माझ्यावर प्रेम करा याच्याबद्दल मला काही शंका नाही. सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही म्हणाल तुम्ही तुमच्या कलाकारांचे तुमचे नाव घेतायत आमचे काय, आम्ही कितीही गुणी कलाकार असलो, वक्ता कितीही श्रेष्ठ असला आणि या ठिकाणी जर ऐकायला कोणी नसलं आम्ही शून्य किंमत असतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी सर्व कार्यक्रमाला आले, मला ऐकायला आले. सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कीर्तन रूपी सेवेला कोणाचं नाव सुचलं असेल क्षमस्व, कारण की सर्वांचे नाव घ्यायचे म्हटलं तर या ठिकाणी विषय लांबणार आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रथमतः आम्ही जात असतो कार्यक्रमाला पण खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी कुठे ॲडजस्टमेंट नाही. खाण्यापिण्यापासून सर्व मंडप, साऊंड सिस्टीम, कलाकार, पंखे पण चालू नाहीत. वरच्या तिकडे तर सर्व काही उत्कृष्ट असं नियोजन आहे. फक्त कमी करा नाही तर मग वापरून जाईल इकडे असं मोठमोठे ठीक आहे. ऐकणाऱ्यांनाही दिला असता चालू करून का काही लाईटला प्रॉब्लेम येणार हा असं का. चला जाऊ द्या, मला भेटलं भरपूर यावं. उत्कृष्ट असं नियोजन आहे, कुठेही ऍडजस्टमेंट नाही. पण काही ठिकाणी खूप ऍडजस्टमेंट असते. आम्ही कार्यक्रमाला जात असतो, व्यवस्थित साऊंड सिस्टीम नसते, कधी कधी स्टँडला माईकला स्टँड नसतं, असं दोरी बांधून देतात. खूप काही अनुभव येतात. पण पाडेगाव म्हटलं म्हणजे सर्व नियोजित बांधकाम वगैरे मंदिर सुद्धा उत्कृष्ट आहेत बरं का. आणि खऱ्या अर्थाने ज्या गावाची शाळा आणि मंदिर उत्कृष्ट आहेत ते गाव कधीच कोणत्याच क्षेत्रात मागे राहत नाही. तुमच्या गावात सर्व गोष्टी तिथून लाईटिंग वगैरे सर्व कुठेही ॲडजस्टमेंट नाही. पण परमार्थात खऱ्या अर्थाने कुठेही ॲडजस्टमेंट करू नये आणि परपंचात प्रत्येक ठिकाणी ॲडजस्टमेंट करावी. पण आपण नेमकं उलटं करतो, आपण परमार्थात ॲडजस्टमेंट करतो आणि परमार्थात ॲडजस्टमेंट आणि परपंचात आपण तंतोतंत ठेवतो. कसं तुम्ही म्हणाल आता उद्या परवा आपल्याकडे गणपती बसणार आहेत, चांगल्या सुपाऱ्या आणणार आहेत आपण, चांगल्या सुपाऱ्या आणणार आहेत पूजेच्या द्या
पूजेच्या सुपाऱ्या म्हणजे त्या पेशल काढून देतात, ज्या खोपलेल्या किडलेल्या, म्हणजे आपण तिथं कमी पैशात घेतो. म्हणजे आपण काय करतोय, नेमकं परमार्थात ऍडजस्टमेंट करतोय आणि प्रपंचात करत नाही. पण सज्जनो, कधीही परमार्थात ऍडजस्टमेंट करू नये आणि प्रपंचात ऍडजस्टमेंट करावी. ज्याने ज्याने प्रपंचात ऍडजस्टमेंट केली त्याच्या प्रपंच सुखकर होतो. तुम्ही म्हणाल कसं? जीवन जगत असताना पतीने पत्नीच्या आणि पत्नीने पतीचं जर एकमेकाला समजून घेतलं तर त्या गृहात क्लेश होत नाही, म्हणजे भानगडी होत नाही. उदाहरणार्थ एका ठिकाणी काय झालं, ऍडजस्टमेंट म्हणून तुम्हाला दृष्टांत देतोय आणि कीर्तनाला सुरुवात करतोय. असंच कीर्तन करत असताना बाबाजी मला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची सवय आहे आणि असंच मी कीर्तनातून प्रश्न विचारत होतो आणि विचारत असताना एक मुलगा 12 वर्षाचा मला परत लगेच उत्तर देत होता. आता मला थोडा मी कीर्तनकार याच्याने माझ्या इगो हट झाला, कारण की जो अपूर्ण ज्ञानी असतो माझ्यासारखा त्याला थोडा इगो हट होतो, त्याच्यापेक्षा कोणी पटापट बोलायला लागलं. मग विचार केला आपण आता याला निरुत्तर करायचं. मग त्याला म्हटलं उठ रे. तो उठला. 12 वर्षाचा मुलगा उठून उभा राहिला. मग त्याला तरी काहीतरी उलटे प्रश्न विचारायचे, म्हणजे तो अटकेल या हिशोबाने मी त्याला प्रश्न विचारला. त्याने काय केलं, कमावली इन केलेली होती. आता त्याने इन अशी केलेली होती, पॅन्ट मध्ये पुढचा अर्धा शर्ट दाबून दिलेला होता आणि अर्धा मोकळा ठेवलेला होता. मग त्याला विचारलं मी, म्हटलं कर बाळा तुझे नाव काय आहे? तो म्हणे माझे नाव पिंटू आहे. म्हटलं ठीक आहे, तू हे काय केलंय? म्हणे बाबाजी ही इन आहे. मी कशावर बोलतोय? ऍडजस्टमेंटवर. मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे इन आहे म्हणे. मग इन तू बरोबर केली आहे, परंतु इन करताना पूर्ण सदरा तू पॅन्टमध्ये दाबायला हवा होता ना. तो म्हणे बाबाजी तुम्हाला हे समजणार नाही, ही ऍडजस्टमेंट आहे म्हणे. ऍडजस्टमेंट म्हणे हो. म्हटलं खरे ऍडजस्टमेंट कसं काय? म्हणे काल सकाळी माझी आईने माझ्या सदरा धुतला आणि धुवून त्याने खाट्यावर टाकला आणि त्या ठिकाणी आमची शेळी बांधलेली होती आणि तो सदराला शेळी चावून खाऊन गेली. माझ्या सदऱ्याच्या खालच्या पुढचा भाग फाटला. आता मला सदरा एकच होता शाळेत जाण्यासाठी, म्हणून तो सदरा मी पॅन्टमध्ये दाबून घेतला. तो कुणाला दिसत? म्हणजे काय झालं? ऍडजस्ट झालं. म्हटलं ठीक आहे, मग तुझ्या सदरा शेळीने चावून खाल्ल्या असल्यामुळे तो फाटून गेला असल्यामुळे तू त्याला दाबून घेतला, म्हणजे तो कोणाला दिसलाही नाही, ऍडजस्टमेंट झाली ना. तर मग पूर्ण सदरा दाबायला हवा होता ना. तो म्हणे बाबा किती नाही, ऍडजस्टमेंट नंबर 2 आहे. मग ती पुढची दाबली ती एक, ती मागची 2 कसं काय? म्हणे ती काय आहे, माझी जी पॅन्ट आहे ना मागच्या पट्ट्यात फाटलेली आणि तो सदरा झाकून येतो. म्हणजे काय झालं? ऍडजस्टमेंट. तर तसंच जीवन जगत असताना ज्या वेळेला सदरा फाटला, माझ्या हाताकडे मी लक्ष द्यायचं, मी फक्त मुखाने कीर्तन करत नाही, माझ्या हातवाऱ्यावर 50% कीर्तन असतं. ज्या वेळेला सदरा फाटलेला असतो त्यावेळेला पॅन्टने दाबून घ्यावा, ऍडजस्टमेंट करावं. ज्या वेळेला पॅन्ट फाटलेली असते त्यावेळेला सदराने ऍडजस्टमेंट करावं. कसं? एखाद्या वेळेला रविवारी बाजार असतो, शुक्रवार शनिवारी बाजार संपण्यात येतो, कधी तेल नसतं काही नसतं. त्यावेळेला घरातल्या माईने जर त्यांना त्रास नाही दिला, ऍडजस्ट करून घेतलं थोडं, तर त्यांचा ताप कमी होतो आणि त्यांना पत्नीशी प्रेम जुळतं. आणि ज्या वेळेला आपल्या ताईंकडून शेतातून तर जमून भागून येतात, टमाट्या बांधणे, टमाटर लावणे, बरेच तुमच्याकडे द्राक्ष, खूप काही मेहनतीत काम आहेत, खूप काही पैसा आहे, पण तेवढीच तुमच्या भागात मेहनत पण आहे. तर बाया मायमावल्या थकलेल्या असतात, कधीतरी भाजीची चव जाते. त्यावेळेला जर आपण ऍडजस्ट करून घेतलं, त्यांना समजून घेतलं, तर ते सुद्धा आपल्यावर जीवापार प्रेम करतात आणि आपल्या घरातले कलह नष्ट होतात. म्हणून प्रपंचात ऍडजस्टमेंट करावं, परमार्थात कधीच ऍडजस्टमेंट करू नये. तर आजच्या या पावन पर्वावर मला 6व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थांनी कार्यकर्त्याच्या माध्यमातून दिली. आज खऱ्या अर्थाने एकादशीच्या पूर्व संध्याकाळी माझी एकादशी सेवा आहे. बरं, आता अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तुमच्या पाडेगावात चालू, बरोबर. आणि माझ्या माहिती प्रमाणे मी मानतो पंथी कीर्तन करे बाबा, पण मी वारकरीमधून आलेला आहे. तो किस्सा पण मी तुम्हाला सांगणार आहे, मजेदार किस्सा. तर इथं 5, 7, 10, 15 लोक मानवते असतील माझ्या माहिती प्रमाणे, तर सर्वेच वारकरी, बरोबर. कारण की एवढा उत्कृष्ट असा सप्ताह आहे. काय झालं का? कोणी बोललं की मी अर्धा तास कीर्तन पुढे वाढवतो.
हे महत्वाचे ना बाबा. हां, तर एकादशीच्या पूर्वसंध्येला माझ्या तुम्ही कीर्तन दिलं. उद्याची एकादश. किती लोक इथे एकादश जातात? हात उंची करा. बरोबर, करा करा करा. मी काही हात कापून घेणार नाही. बरं, 50% लोक इथे एकादशी धरतात. बाकीचे लोक हात उच्च करतच नाही, कीर्तन का ते विचारतात. बरं ठीक आहे. तर बघा, कोणत्याही गोष्टीला कार्य, कारण आणि कर्ता असतो. कोणतीही गोष्टी कार्याशिवाय, कोणतंही कार्य करता आणि कारणशिवाय घडत नाही. मग एकादशीलाही काहीतरी कारण असायला पाहिजे आणि कोणीतरी करता असायला पाहिजे. मग एकादशीची सुरुवात कोणी केली? कोण होता एकादशी सुरुवात करणार? पहिला तर कोणीतरी असेल. आता तुम्ही एवढे एकादशी धरतात ना, कोणतंही कार्य करत असताना त्याच्यापासून भेटणारा फायदा ते का करावं आणि त्याची निर्मिती कोणी केली, त्याची सुरुवात कोणी केली, हा अभ्यास असणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचे आहे. आता तुमच्या पायऱ्या गावात भरपूर लोक एकादशी धरतात. मग एकादशी ही पहिल्यांदा सुरुवात कोणी केली असं जो मला उत्तर देईल त्याला आजच्या पॅकेट मी देऊन टाकेल. माऊली पैसे मी काढून देऊ. पैसे आता इतके घेऊन आलो. 300 प्लस 300 600 किलोमीटर 4 टोल लागे लागतात तिकडून तिकडून. ते 700 रुपये. पैसे कसं काय काढून घेणार? सांगताय का कोणी? कोणी केली एकादशी सुरुवात? रुक्मांगदा एकादशीचा छंद. रुक्मांगदा करणे एकादशीचा छंद. रुक्मांगदा करणे एकादशीचा छंद. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. अंब ऋषी कारणे द्वादशीचा स्कंद. बर का, रुक्मांगद राजाने एकादशीची सुरुवात केली एवढं आपल्याला माहित राहणं गरजेचे आहे. बरं, का केली? कारण काय त्या कार्याला सुरुवातीचं? काय झालं? रुक्मांगदा सांगू का? एकादशीचं सांगू का म्हणतो? उद्या एकादशी म्हणून बोलणं योग्य आहे. म्हणजे सकाळपासून एकादशी अशी परफेक्ट आहे. हा, तर रुक्मांगद राजाचं राज्य होतं आणि राज्यामध्ये सुंदर असं फुलांचे उद्यान होतं. रंगीबेरंगी निरनिराळे रंगाचे सुगंधित असे फुलं त्या उद्यानात फुलत होती. आणि अचानक त्या उद्यानातून फुलं चोरीला जाऊ लागले रात्रीला. मग राजाने त्या ठिकाणी पहारेकरी ठेवले. पण तरी सुद्धा पहारेकरी असताना सुद्धा रात्रीला फुलं जाऊ लागले. राजाला वाटले एखाद्या वेळेला आपले पहारेकरी जास्त खाऊन घेत असतील, वरण भात बुंदी मठाची भाजी पोळ्या, म्हणून झोपी जात असतील. हा ते आयटम ज्ञानेश्वर माऊलींकडे आम्हाला माऊली नर्सरी वाले दादा यांच्याकडून आम्हाला संत भोजनांच्या त्या ठिकाणी लाभ होता. त्यांचे ज्येष्ठ म्हणजे या ठिकाणी विना जमीन. तर उत्कृष्ट असा मोठा कार्यक्रम जीवनाचा त्यांनी केला आणि सुपर असं जेवण त्या ठिकाणी त्यांनी अन्नदान केलं. अन्नदानाबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे अन्नदान परमदान विद्यादान मत परम. अन्नदान दिनकिच्च विद्या जन्मनी जन्मनी. अन्नदान हे परमदान. दिलेलं अन्नदान हे जीवाला जगवतो आणि जगलेला जीव त्या परमार्थाची भक्ती करतो, परमेश्वराची भक्ती करतो. आणि तो परमेश्वराची भक्ती करणारा त्याला ज्याने भाव घातले त्याला त्याच्याकडून मुक्त होतं. आणि एवढे परमार्थिक लोकांना ज्ञानेश्वर माऊली असतील, त्यांचे ज्येष्ठ बंधू असतील, यांनी खाऊ घातलं. निश्चितच त्यांना या विषयावर गुंत होणार आहे.
आणि मग राजाने विचार केला तर आपले पहारेकरी झोपी जात असतील एखाद्या वेळेला, आपण असं करू मग त्यांनी CCTV कॅमेरे पॅक केले. पण CCTV कॅमेरेमध्ये सुद्धा ते चोर कुंतून येत नव्हते आणि फुलं तर चोरीला जायचे. राजा हैराण झाला. बरेच दिवस झाले, पहारेकरी वाढवले, सर्व काही केलं, पण चोर काही सापडत नाही. आणि ज्या दिवशी आपलं कीर्तन या ठिकाणी तुम्ही माझ्या ठेवलं त्या रात्रीला मात्र चोर आले आणि सकाळी एकादशीला राजाच्या पारेकरी राजवाड्यात धावत आला. राजेसाहेब आपल्या उद्यानातील फुलं तोडणारा चोर त्या ठिकाणी सापडलेला आहे. राजाला आनंद झाला. मगाशी 6-7 महिन्यापासून आपल्या उद्यानातून हा फुलं घेऊन जात होता आणि आपल्याला तो गावत नव्हता, आता अनायसे सापडला. राजा तरातरा त्या ठिकाणी गेला. पाहतो तर काय, त्या उद्यानात एक विमान होतं. काय होतं? विमान. आणि 3 दूत त्या ठिकाणी होते. ते विमान होतं वैकुंठाच्या विष्णूजींचं आणि ते दूत सुद्धा विष्णूजींचे होते. आता राजा गेला आणि तावातावाने म्हणाला, खरं तुम्ही कोण? ते म्हणाले, आम्ही विष्णूजीचे दूत. राजासाहेब आम्हाला माफ करा, तुमच्या उद्यानातील फुलांचा कलर आणि सुगंध पाहून आमच्या विष्णूजींचा मोह आवरला गेला नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांनी रोज रात्री इथं पाठवावं, आम्ही इथं यावं, इथून फुलं तोडावं आणि निघून जावं. हे कार्य आम्ही अदृश्य स्वरूपात करत होतो. कोण म्हणताय? विष्णूजींचे दूत. मग त्या ठिकाणी राजाला दुःख झाला असेल, राग आला असेल का आनंद झाला असेल? आनंद झाला. अहो, साक्षात विष्णूचे दूत आणि फुलं तोडायला माझ्या उद्यानात, आणि ते फुलं विष्णूजींच्या चरण कमलावर पडतायत, मी किती भाग्याचा. तो म्हणाला, दादांनो तुम्हाला लागेल तेवढे घेऊन जात जा. मग तुम्ही आज अटकले कसं काय? तुम्ही तर गुप्त यायचे. नेमकं काय झालं? मौजे पाडीमध्ये भोलेबाबांच्या त्या ठिकाणी कीर्तन चालत असताना खऱ्या अर्थाने आम्ही थोडं कीर्तन ऐकायला निघून गेलो, म्हणजे एका कोपऱ्यात बसून. आणि तेवढ्यात आमचं चाबी राहून गेली ती विमानमध्ये चालू, आणि त्याच्यामुळे बॅटरी डिस्चार्ज झाली. आता फुलं तर तोडले गेले पण विमान काही उडत नाही, बॅटरी डिस्चार्ज झाली. सकाळ झाली म्हणजे मग आता याला सुरू करण्यासाठी कोणी ते कारागिरी भूतलावर भेटणार आहे का वैकुंठात जावं लागेल? म्हणजे तुम्हाला म्हणे वैकुंठात सुद्धा जाण्याची गरज नाही, पण भूतलावर तो कारागीर भेटू शकतो. म्हणजे मग तो कारागीर कोण असला पाहिजे? म्हणजे आज एकादशीचा दिवस, आज एकादशीचा दिवस सकाळपासून ज्याने अन्नाचा कण खाल्ला नसेल त्याने जर या विमानाला स्पर्श केला तरी हे विमान उडायला लागतं. त्याला काहीच करण्याची गरज नाही, ते चार्जिंग होऊन जातं. म्हणजे त्याच्या स्पर्शाने विमान विष्णूजीचं चार्जिंग होतं. राजाला आनंद झाला. आपल्या पाडेनगरीत म्हणे खूप काही असे सापडतील. आता 10 वाजले सकाळचे. आता मी तर 10 वाजले. मग राजा म्हणाला शिपायांना, म्हणजे गावात दौंडी द्या, जो कोणी निराहार असेल त्याला आपल्या उद्यानात बोलून आला, सकाळपासून ज्याने काही खाल्लं नसेल. शिपायांनी गाड्या पाहिजे. म्हणजे राजासाहेब जवळजवळ 10 वाजले. कोणी सकाळी पोहे खाल्लं असेल 10 वाजेपर्यंत, कोणी उपमा खाल्ला असेल, कोणी रात्रीची बाशी खिचडी तळून खाल्ली असेल. मला नाही वाटत आतापर्यंत कोणी सापडेल. त्याच्या अगोदर एकादशी नव्हती, मला नाही वाटत कोणी सापडेल. राजा काही हरकत नाही, पण दौंडी पिटवा की जो कोणी आज निरहार आतापर्यंत असेल त्याने उद्यानात यावं, विमानाला स्पर्श करावा. त्याने विमानाला स्पर्श केलं त्या चार्जिंग होतं आणि उडायला लागतं. ते ज्याच्या स्पर्शाने उडलं त्याला मी 5 गावाची वतनदारी देईल. शिपाई गेले. ऐका हो ऐका, आपल्या राज्याच्या उद्यानामध्ये विष्णूजींचे विमान त्या ठिकाणी दूतासहित फुलं तोडायला आलेलं होतं, परंतु काही कारणास्तव ते उद्यानात बंद पडलेलं आहे. आणि आज एकादशीचा दिवस असल्या कारणाने ज्या कोणी व्यक्तीने त्या विमानाला निराहार असताना स्पर्श केला त्याच्या स्पर्शाने ते चार्ज होतं आणि विमान उडायला लागतं. ज्याच्या स्पर्शाने ते विमान उडलं त्याला राजा 5 गावाची वतनदारी देतो. चौकात त्या मौजे पाडे गावामध्ये दौंडी पिटवली गेली, पण एकही व्यक्ती तयार होत नव्हता. 5 गाव सांगितल्यानंतर आनंद व्हायचा, पण ते 10 ते सकाळी 6 रिपीट जायचे. आपण काही खाल्लं का? पण प्रत्येकाने काही ना काही
खाल्लेलं असायचं, नावाला जोडायचं. पूर्ण गाव संपलं आणि मग प्लॉट एरिया होता गावाच्या बाहेरच्या. तर त्या प्लॉट एरियामध्ये आदिवासी लोक राहत होते. आता इकडे आदिवासी राज्य मला नाही वाटत कोणाला समजेल का? समजते का? म्हणजे मी बोलू शकतो, जर समजली तर समजली, नाही समजली तर भाषांतर करावं लागेल. मग त्या ठिकाणी एक शिपाई म्हटलं म्हणे आता फक्त प्लॉट एरिया राहिला, तिकडे आदिवासी लोक राहतात, तिकडे आपण चलायचं का? दोन म्हणे गावातच कुणाची बोंब पडली नाही तर प्लॉट एरियामध्ये कोण सापडेल? तो म्हणे नाही रे, पाहू जाऊन पाहू. मग असं प्लॉट एरियामध्ये ते एका साईडला उभे राहिले आणि सांगितलं, ऐका हो ऐका, आपल्या गावामध्ये विष्णूजींचे इमान राजाच्या उद्यानात बंद पडला आहे हो. जो कोणी आज सकाळपासून निराहार असेल त्याच्या स्पर्शाने ते इमान उडतं आणि राजा 5 गावाची वतनदारी त्याला देतो. डपड वाजलं गेलं, कार्यक्रम शांत झाला, माऊली ताब्यात. आणि त्या ठिकाणी कोणी चालली, पण एक म्हातारी एका झोपडीच्या पुढे झाडाखाली बसलेली होती आणि तिने असं केलं. कोणाला? दूतांना. यांना वाटलं आपल्याला कस्टमर सापडलं, हे आनंदित झाले आणि निघाले. म्हणे आजी तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही का? ती बाई म्हणाली मला काही ऐकू ये ना बा. म्हणे समजलं का बाबा? मला काही ऐकू ये ना. म्हणे आजी ते काय आहे? म्हणे मला काहीच ऐकू येत ना बा. मला असं वाटणं असं म्हणे की मोदीने काहीतरी योजना काढली असेल आणि मी बी त्या योजनेमध्ये बसलो, तर तुम्ही असं काही सांगणार नव्हतं म्हणजे तुम्हाला बोलावणे. तसं नाही म्हणे आजी, आपल्या गावात विष्णूजींची इमान राजाच्या उद्यानात बंद पडलेलं आहे. जो कोणी सकाळपासून निराहार असेल त्याच्या स्पर्श केल्याने ते इमान उडेल. मग ती म्हातारी म्हणाली बा म्हणे मी तर काही सकाळपासून खायली नाही सर. म्हणे काय खाण्यात? म्हणे मी का ना बोमिलला वट्टा आणि भाजून भाकरना खालामुळे खाईन सर. समजते तुम्हाला भाषा समजते? हा. मग म्हणे आजी म्हणतो आम्हाला का बोलवलं? म्हणे मला ऐकून नाही आलं, पण तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला ते गिऱ्हाईक सापडेल. म्हणे कुठे? म्हणे माझी सून, तिला का ना मना कोऱ्या रातले मजबूत बमकाना सर, म्हणजे मारला आणि बमकाना सर ती रागे रागेच्या कसं म्हणे ती सकाळनं पाणी बी पेलणार, तुम्ही तिला घेऊन जा. आता हे गेले, आता गेल्यानंतर मध्ये गेले, ताई ओ ताई ताई, ती काही उठत नव्हती. मग त्या 3 मध्ये एक म्हातारा शिपाई होता, त्याने असं हलवूनच उठवलं. म्हणे ताई चेटकणार भाड्याचं म्हणे कथा मला कितरायला नसत, तो भाड्या रात्र पुण्यावरना टोकण्याचं म्हणे आणि तुम्ही आता डोकं खायला नसत म्हणे. चेटा म्हणे. ते बाहेर आले. म्हणे आजी तुमची सुनबाई काही आमच्यासोबत येत नाही. म्हणे तुम्ही का नाही असं करा, मना कोऱ्या दाजगुणावर मग ऊस तोडायला सर, तुम्ही त्याला लिया, मी त्या बरोबर येईल म्हणे. मग हे गेले, तो ऊस तोडत होता. शिपाई म्हणे हो कशाला ऊस तोडलाय? म्हणे मग काय करू, पोटाला तर लागतं. म्हणे आता तुमची अवदसा गेली. म्हणे का बरं? म्हणे राजाच्या राजवाड्यामध्ये विष्णूजीचे विमान बंद पडलेलं आहे. एकादशीच्या पर्वावर ज्याने सकाळपासून अन्नाचा कण घेतला नसेल त्याला त्या इमानाला स्पर्श त्याने केला, ते इमान उडायला लागतं आणि राजा त्याला 5 गाव वतन देतो. तो म्हणे त्या इमानान म्हणा काहीच संबंध ना, मी सकाळला मन माइन बरोबर कोमिलला बट्टान बाजीला लाखाला काही संबंध. मग नाही म्हणे तसं नाही, पण तू तुझ्या पत्नीला रात्री मारलेलं आहे आणि ते मारल्यामुळे ती रागाने चावाने आतापर्यंत झोपली. तिने सकाळचं पाणी काय, अन्नाचं कण काय, पाणी सुद्धा घेतलेलं नाही. पण तुम्ही तिला आमच्या सोबत जर घेऊन आले तर तिच्या स्पर्शाने विमान होतं आणि तुम्हाला 5 गावाची वतनदारी भेटते. हा म्हणे हो का? मग चला निघाले. याच्या हातात कोयता, शिपाई पुढे, हा मागे चालतोय. चालता चालता एक निंबाचे असं लहान झाड फोकतं त्याला दिसलं. काय म्हणतात तुमच्याकडे? फोकतं, आमच्याकडे फोकतं म्हणतात. असं लहान फोकतं दिसलं बारीक आणि हे पुढे चालतात. शिपाईने तोडायला सुरुवात केली. यांनी माझ्या काय करतोय म्हणे. म्हणे ऐका ना, मना बायकोले उठावा ना भारदान काढ असं म्हणे, ते अशी उठाव ना. मग ते तोडलं गेलं. हे निघाले पुढे, तो पण आला. म्हणे काय चाल म्हणे राजा राजवाड्यामध्ये जाणार सर.
आपल्याला 5 गावांनी इमानदारी वतनदारी भेटावतो म्हणे. ती म्हणाली तुम्हाला रातला कमी करणार आहात का म्हणे. म्हणून तसा रातला मारणार नाही तुम्ही मला. मी येवा ना तुम्हाला जाण म्हणतेच्या मी येणार ना. असं ती तिच्या भाषेत बोलली. समजते ना भाषा तो ती अशी बोलली आणि त्याने तो दंडा माऊली आपटला. तिला वाटलं याने रात्री हाताने इतकं लंब घातलंय आता दंडाने आपल्याला जिवंत करावं. त्याने जसा दंडा उपटला तशी उठली. राजाचे शिपाई पुढे, त्यांच्या मागे ती बाई आणि त्या बाईच्या मागे तो दंडा धरला. आला उद्यानात. उद्यानात ते इमान. त्याच्या अगोदर इमान कधी पृथ्वीवर आलेलं. ह्या माऊलीने ते इमान पाहिलं आणि विचार केला याने रात्री आपल्याला मारलेलं आहे आणि ह्याच्या डोक्यातला राग काही गेलेला. हे काहीतरी विचित्र मशीन आहे. हिला हा चिपकाल आणि मला मारून टाकला. तो म्हणत होता इमानाला स्पर्श कर. म्हणजे काय म्हणायचं त्याच्या भाषेमध्ये काय आहे. इमानाला स्पर्श कर. काय म्हणे मी कराव ना. स्पर्श कर मी कराव ना. त्याने धरलं ढकलून दिलं. बरोबर जसं ढकललं तसं इमानाला चिपकली. जशी इमानाला स्पर्श झाला इमान स्टार्ट झालं. विष्णूजीचे दूध बसले, फुलं गेले, इमान गेले आणि दूध गेले. राजाला आनंद झाला. आज माझ्या या मोजेपाडी नगरीमध्ये जर एकही बाई किंवा एकही पुरुष या ठिकाणी निराहार राहिला नसता आणि ते इमान गेलं नसतं तर विष्णूंच्या वैकुंठात माझी काय इज्जत राहिली असते. या माऊलीमुळे खऱ्या अर्थाने विष्णूजींच्या समोर माझी मान ताट झाली. त्याला अभिमान झाला. मी तुम्हाला 5 गाव तर देतोच आई, मी तुम्हाला 5 गाव तर देतोच, पण तुमच्यामुळे माझी वैकुंठात इज्जत वाटली. पण तुम्हाला मी पूर्ण मौजेपाडी गावात रथावर बसून मिरवणूक काढतो. मग रथ सजवला गेला. ढोल ताशे नगारे बँड जे असतील नसतील ते वाद्य पुढे वाजत होते आणि त्या ठिकाणी रथ सजवला गेला आणि माईला तिथं रथावर बसवलं. मग तेवढ्या शिपाई म्हणे राजेसाहेब ही उपवाशी राहायला कारण ही एकटी. या दादाने जर तिला हाणलं नसतं तुम्ही सकाळी तिने पुनलची भाजी आणि म्हणून यांच्या सुद्धा त्याच्यात सहभाग आहे आणि यांना सुद्धा रथावर आपल्या माहितीप्रमाणे बसवलं पाहिजे. राजा म्हणे काहीच हरकत नाही. दोघांना त्या ठिकाणी रथावर बसवलं गेलं. पुढे ढोल ताशे नगारे बँड असतील नसतील डीजे ते वाजू लागले. त्या ठिकाणी आपली वारकरी मंडळी सुद्धा होती मौजेपाड्याची. ते सुद्धा मृदुंग उत्कृष्ट वाजतात. त्यांचे मृदुंग वाजून असं वाटतं तर बाबा पण इथं मर्यादा आहे की नाचून घ्यावं अगोदर मग कीर्तन करावं. बरं का खूप छान मृदुंग वाजतात. गायक मी तसेच आहे. म्हणजे सांप्रदायिक गायन ऐकायला भेटलं बरं का माऊली खरं सांगतो. नाहीतर मध्ये फिल्मी स्टाईलच्या चाली वगैरे तर आनंद होतो. अशा ठिकाणी असं वाटतं की जणू काय आपण फरावर कीर्तन करतो. तर मग त्या ठिकाणी ढोल ताशे नगारे बँड डीजे काहीतरी आपले चालू लागलं आणि या ठिकाणी त्या दोघांना रथात बसवलं गेलं. गुलाल उधळतायत, फुलं उधळतायत त्या रथावर आणि चाल असा नगरीवर फिरतायत. तेवढ्यात ती बाईला म्हणे आईपट्टींना जोर तुम्ही राजाना तो बस घ्या म्हणे. नाही तर तुम्हाला कहीन राजाना तो बसावा भेटता म्हणे. तो म्हणे तू काय शानपणा शिकार असं अहो पठ्ठ्याना तुला रातला ठोकताना म्हणे तर तुला कुठे राजाना तो बसावा. अहो पठ्ठ्या म्हणे तुला राजाना तो बसावा. पूर्ण मिरवणूक फिरून आली. राजाच्या राजवाड्यात आली. दरबार भरला गेला. राजा सिंहासनावर बसला. प्रधानाला ऑर्डर दिली यांना मोठमोठे 5 गावांची वतनदारी देऊन टाका. राजा बोले दल आले. या न्यायाने 5 गावांवर सही शिक्का दिला गेला. त्यांना 5 गावं बहाल केली. राजांनी त्या दिवशी गावात दोंडी पिटवली. आजपासून एकादशीच्या दिवशी जो कोणी दशमीच्या रात्रीच्या 12 वाजेपासून तर एकादशीच्या रात्रीच्या 12 पर्यंत अन्नाचा कण या मोजेपाडे गावात खाईन त्याला मी फाशीला चढवेन. कोणी सांगितलं. आणि तिथून एकादशीला मग आता मला सांगा जी एकादशीची सुरुवात झाली ती प्रेमापोटी झाली, भक्तीपोटी झाली का भीतीपोटी झाली. कशा पोटी करतो आपण भक्ती देवाची. कशा पोटी करतो भीतीपोटी. मी बाबाजीचा मानव बनते. त्याच्या अगोदर वारकरी संप्रदायात होतो आणि त्याच्या अगोदर ऑलराऊंडर होतो.
खाना पिना ऐश करणार बरं का. हा आपले गुण बी जाकून आहे आपले दोष बी जाकून आहे माणसाने कधी. हां हां मग मस्त त्यावेळेला खायचे. लगेच मला थोडं वारकरी संप्रदायांच्या अशा माऊलींच्या सहवासात मिळालो आणि मला कुठेतरी वाटलं की आपण जे पद्धतीने जीवन जगतोय ते कुठेतरी चुकीचे आहे. हा नरदेह खऱ्या अर्थाने आपल्याला असं वायबार कामं करण्यासाठी भेटलेला. कशासाठी दिला माऊली? देवे दिला देह भजन